आम्रखंड आज काय आहे, सण आहे का? मालक, पण तुम्हाला तर गोड आवडत नाही, ताईंसाठी केला आहे का? मला विचारून करायचं ना, करायचं तर हे तुझ्यासाठी केलेलं नाहीये शोभा, मग सासूबाईंसाठी केलंय. मावशींसाठी. तिने सांगितलं करायला? नाही शोभा, आजचा दिवस खूप स्पेशल आहे त्यांच्यासाठी, म्हणून मीच केलं स्वतःहून. स्पेशल दिवस हो, काय आज? आठव आठव. आजच्या दिवशी ना आईला गेल्या महिन्यामध्ये बिशी मिळाली होती, पण म्हणून तू तिच्यासाठी आम्रखंड केलास? नाही ग, त्यासाठी नाही, आणखी खूप स्पेशल आहे. मालक, ताईंच्या लक्षात नाही, तुम्ही सांगा ना. शोभा, आज सासूबाईंचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे. त्यांना सरप्राईज म्हणून केलंय आम्रखंड. अरे देवा, तुझ्या लक्षातच नाही. काही हरकत नाही शोभा, मी आहे ना, मी तुला आठवण करून देत जाईन. होण्या, नशीब तुझ्या लक्षात होता, मी खरंच विसरले होते. आणि आता हे जर आईला कळलं ना की मी तिचा वाढदिवस विसरले, मग झालं. मी जाते खाली आणि तिला ते काय विश करतात ना, ते विश करून येते. हा, आले. शोभा, सांगू नकोस त्यांना, हा सरप्राईज आहे. खुश होतील त्या, सांगू नकोस अजिबात. अहो मालक, मावशी तुम्हाला इतका त्रास देतात, नको नको ते बोलतात, तरी तुम्ही त्यांच्यासाठी आम्रखंड केलं. अहो, ते आम्हाला काहीच त्रास देत नाही तो. आणि आज हे आम्रखंड पाहून ना त्यांना खूप आनंद होईल. येऊ देत त्या, बघा आता. काय झालं, काय झालं? तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. काय, माझा वाढदिवस? आज? हा, तुला तुझा वाढदिवस लक्षात नाही? कदाचित वयामुळे लक्षात नसेल माझ्या. पण तुझ्या कसं काय लक्षात ग? अगं, माझ्या पण लक्षात नव्हता, मोन्याने आठवण करून दिली. हा, मास्टरच्या लक्षात होता माझा वाढदिवस? हा, तोच मला म्हणाला सकाळी काय? नाही, काही नाही. सांग ना काय. असंच कसं सांगणार, सरप्राईज आहे ना. मग डोळे बंद करू का? दाखव. इकडे नाहीये ग, घरी चल, सरप्राईज आहे. चल घरी. हा, चल. मोन्या, आले. मी आईला घेऊन आले. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार करा. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मास्टरड्या, माझ्यासाठी काय ते सरप्राईज दाखव ना. काही थांब जरा, दाखवे दाखवे. अगं शोभे, मास्टरड्याकडून मला पहिल्यांदाच काहीतरी मिळणार आहे आणि ते बघायला मी खूप उत्सुक झालेली आहे. ए मास्टरड्या, दाखव ना. हा, हे बघ. या. हे बघ. काय आहे हे? सरप्राईज आहे का? हा, तुम्हाला काय वाटलं होतं? हे म्हणजे पिठलं? काय ग शुभे, वाढदिवसा दिवशी पिठलं बनवतात का? मला वाटलं हा काहीतरी मला वाढदिवसाला दागिना वगैरे देईल, आता यांनी काय बनवलंय? पिठलं. मी पण विसरलेच बघ. याला परवडणार नाही, नाही का? याची ऐपत कुठपर्यंत? या पिठल्यापर्यंत. सासूबाई, पिठलं नाहीये हे, आम्रखंड आहे. हा? आम्रखंड. आई, आधी खाऊन तरी बघ ना. काय खायचं? यांनी बनवलंय ते पिठल्यासारखंच लागणार. आता हिला चांगलीच अब्दल घडवते. बघ, पिठल्यासारखंच लागते.
सेम टू सेम पिठलं. असं कसं होईल बघू. छान लागतंय. अगं मस्त बनवलंय, आम्रखंड आहे. शोभे तुला चव कळते ना? पिठलं आणि आम्रखंड ते पिठलं आहे पिठलं. ए आई, तुला खायचं नसेल तर खाऊ नकोस. उगाच काहीतरी आपली बोलत बसतेस. ठीक आहे आणि इकडे मी माझ्या घरी जाऊन खाईन. चटणी समोर मला नाही खायचं. हा जाते रे. अग- आई आई पण ना. मावशी, चाळीचा अध्यक्ष म्हणून अख्ख्या चाळीतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार करतो. असू दे रे, असू दे रे. अगं बाई, 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 राहू दे राहू दे. हॅपी बर्थडे मावशी. पण काय रे, तुम्हाला कोणी सांगितलं? हा मला भानू म्हणली आज तुमचा वाढदिवस आहे. हो ना. मावशी तुमचा वाढदिवस की नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी काही ना काही स्पेशल बनवून आणलंय. हो का? हो मावशी, मी पण बनवलंय. हा मावशी मी तुमच्यासाठी स्पेशल बनवलंय. मी बनवलंय. काय बनवलंय? हा असं नाही सांगणार. आधी तुम्ही डोळे मिटा, मी तुम्हाला भरवते, मग ओळखा. बरोबर, मी डोळे मिटते. हा हा मावशी हा करा. अंजे, हा काय बनवलंस तू? गाजराचा हलवा. गाजराचा हलवा. पण त्याची चव अशी का लागतीये? पिठलं खाल्ल्यासारखं. हा दाखव मला. हे काय? अंजे, हा पिठलं बनवलंय काय आणि मला गाजराचा हलवा म्हणून सांगतेय? अहो नाही मावशी, मी तुमच्यासाठी गाजराचा हलवाच केलाय. अगं माझं वय जरी झालं तरी गाजराचा हलवा आणि पिठलं याच्यातला फरक कळतो मला. वाढदिवसाच्या दिवशी पण माझा अपमान करतात ना. एक मिनिट. मावशी हे बघा, मी तुमच्यासाठी ना खीर बनवली आहे. जरा टेस्ट करून सांगा बरं कशी आहे. थांब, पिठलं बनवलंय आणि खीर म्हणून सांगतेस? अहो मावशी, माधुरी वहिनी खरंच खीर घेऊन आल्या. सम्या, आता तू शिकवणार का मला पिठलं आणि खीर? मावशी थांबा. चिडू नका. तुमचा बर्थडे आज, वाढदिवस आहे. आजच्या दिवशी मूड खराब करून घेऊ नका. सम्या, तू दे ना काय आणलेस खायला ते. तू दे. हा मावशी, हे घ्या. तू काय आणलेस? बघा तरी. आता तुम्ही सगळेजण ना हे पिठलं नाही असं म्हणू नका. हा हे पिठलंच आहे. मग मी मगापासून काय सांगत होते? मग माझी मस्करी करताय काय? सगळं पिठलंच आहे. अहो मावशी, मी खरंच पिठलं आणलंय. मी ब्रह्मचारी माणूस, मी दुसरं काय बनवणार? सम्या, तू एकटा खरं बोलतोयस. तू फक्त पिठलं बनवलंयस. हा आणि ह्या दोघी ना माझी मस्करी करतायत. गप बसा सगळे, गप बस. मावशी तुम्ही काय काळजी करू नका. हे बघा, हे इकडे ठेवलंय. वहिनी जरा द्या. हा ते पण ठेवा. मावशी इकडे द्या ना, द्या. हे बघा, इथं सगळं ठेवलंय. तुम्ही नंतर निवांत खा एकदम, काही टेन्शन नाही. पण तुम्ही चिडचिड करू नका. चांगला दिवस आहे ना, बर्थडे तुमचा. हे तुम्ही चला रे सगळे, चला घरी चला. ए माधुरी, इकडे. त्या मोन्याला सांग मी बोलवलंय म्हणून, आणि एकट्यालाच बरं का. हा जा. मालक चहा. नाही नको. आव घ्या. मालक असं तोंड पाडून का बसलात तुम्ही? मी काही नाही. अहो मावशीचं बोलणं मनाला लावून घेऊ नका तुम्ही. मोन्या बरोबर बोलतेय ती. आईचं काय एवढं मनाला लावून घेतोयस? तिचा स्वभाव माहितीये ना तुला.
आणि तिला जर आवडलं नसतं तर घेऊन गेली असती का? एक नंबरची नाटकी आहे नुसती. हा तेच. मोहन भाऊजी तुम्हाला ना लीलावती मावशींनी खाली बोलवलंय. कशाला? ते नाही माहिती मला. बरोबर, ठीक आहे, चल मोने जाऊन येऊया आपण. चल. वहिनी हा? त्यांनी भाऊजींना एकट्यांनाच बोलवले. का खरंच नाही माहिती हो मला. बघून येतो मी, काहीतरी काम असेल कदाचित. जा जा. काय ग, तू कशाला गेली होती आईकडे? अहो मावशींचा वाढदिवस आहे ना, मग त्यांना विश करायला गेले होते. तुला कसं कळलं? भानूनी सांगितलं. हा अंजे, काय झालं रडायला? अहो मावशींचा वाढदिवस म्हणून मी त्यांच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन गेले. तर मला म्हणतात कशा पिठलं काय बनवलंय? काय? आता मला सांगा, गाजराचा हलवा आणि पिठलं यात फरक असतो की नाही? हो ना. अहो मला पण तसंच केलं मावशींनी. मी चांगली साजूक तुपातली खीर बनवून घेऊन गेले. तर म्हणतात कशा, हे काय पिठलं बनवून आणलंयस माझ्यासाठी? तुम्हाला सांगते वहिनी, इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. माहित काय, अहो एवढ्या प्रेमाने गोष्टी घेऊन गेलो त्यांच्यासाठी, नुसतं नावं ठेवत बसले आम्ही बनवलेल्या गोष्टींना. वहिनी, यापुढे मी त्यांच्यासाठी काहीच घेऊन जाणार नाही. मावशींना ना वहिनी कसली कदरच नाहीये. हो, ठीक आहे. आता आता झालं माधुरी वहिनी, पण यापुढे अशी चूक होणार नाही. अंजे जाऊ दे. येते मी. चला. अंजे अगं जाऊ दे ना. नको. ताई, मावशीनं काय झालंय? मला वाटतं आईच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालाय. नाही तर अशी का वागेल ती? मला वाटतं ना त्यांच्या जिभेची चव गेली असेल. तू एक काम कर, आपल्या घरातलं काहीतरी खायला घेऊन जा आणि बरोबर लोणच्याची फोडणी, म्हणजे चव येईल जरा. नाही लागणार ते खरं तर. अरे बघत काय बसलायस? चल सुरू कर खा. सासूबाई मला गोड आवडत नाही. ए आज खायचं. हा चल. सासूबाई मला खाणं शक्य, उलटी होईल खाल्लं तर. प्लीज मला खायला लावू नका. मोन्या, आज माझा वाढदिवस आहे की नाही? मग माझं मन मोडायचं नाही. चल सगळं संपव. प्लीज खायला लाव. आता हे प्लीज प्लीज लावू दे हा मोन्या तुझं. हे लवकर संपव सगळं. अरे खा. मला काय करताय तुम्ही? सासूबाईने हे सगळं खायला लावलंय मला. एवढं सगळं खायला सांगितलंय. अहो मावशी, मालकांना गोड आवडत नाही. मोन्या, हे सगळं संपवायचं हा. सांगून ठेवते मी तुला. शोभाची शपथ आहे तुला. चल सगळं खायचं. अरे खा लवकर. मोन्या, सगळं संपव. मोन्या, एवढे लोक संपवलं? वय मालक, शोभाताई तुम्हाला बोलवतायत. जा तुम्ही. हो बाय. जा तुम्ही.
ए तू मला काय करू शकत नाहीस हा? मला माहिती आहे ना, हे सगळं तू जादूने केलेस. अहो मी आता तुम्हाला काय बी नाही करणार. हा मग तू कशाला थांबलीस इकडे? तू पण जा ना मग. शोभाताईने तुम्हाला जेवण पाठवलंय, भूक लागली असेल तर खाऊन घ्या. नकोय मला. काय पण माझ्या समोर आलं तर ते पिटल्यासारखं दिसतं आणि पिटल्यासारखं लागतं. नको मला ते. हा मग बरोबर आहे ना, पिटल्यासारखं दिसणार आणि पिटल्यासारखं लागणार. का? तुम्ही मालकांचा अपमान केला ना. वाढदिवस संपेपर्यंत जर तुम्ही मालकांची माफी मागितली नाही तर तुम्हाला पिटल्यासारखं लागणार आणि पिटल्यासारखं दिसणार. असं कसं? मी चेटकीण आहे ना, मी काय बी करू शकते. नकोय मला काय पण. माझा वाढदिवस संपेपर्यंत मी काहीच खाणार नाही. राहीन मी एक दिवस उपाशी. एक दिवस उपाशी राहिले म्हणजे काय मी मरत नाही. आणि त्या मास्टरची माफी नाही मागणार मी. जशी तुमची इच्छा. काय नको मला. कधी 12 वाजतात. हा असं झालंय मला. भुकेने माझ्या पोटात नुसते कावळे ओरडायला लागले. खायचं तर काय खायचं? पिठलं नुसतं कसं खायचं ते? या भानेला ना मी सोडणार नाही. माझ्या वाढदिवसाची पुरती वाट लावली मेलीनं. सकाळी अंजू माधुरी खरंच माझ्यासाठी हलवा आणि खीर घेऊन आले होते आणि मी त्यांना नको नको ते बोलले. बारा वाजले. आता खाऊया, तर नक्की खाऊया. हे काय? वाढदिवस तर संपला. 12 वाजले तरी पण अजून पिठलं कसं शक्य आहे? नाही सण होत आता मला. खूप भूक लागली आहे. पिठलं तर पिठलं खाऊया आता. आई ग. मावशी काय ग माने, तू काय म्हणाली होती? माझा वाढदिवस संपल्यानंतर सगळे पदार्थ मला पहिल्यासारखे दिसतील. कुठे दिसते? नाही, मी असं नाही म्हणाले. वाढदिवस संपेपर्यंत तुम्हाला समधीकडे पिठलंच दिसेल आणि तुम्ही जे बी खायला जाल ना ते पिठलंच असेल असं म्हणाले. तुमचा वाढदिवस संपेपर्यंत असं नाही म्हणाले म्या. म्हणजे आता रोज कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस असणारच ना. काय नशीब तुम्हाला पाणी तरी पिता येतंय. आता तुम्हीच विचार करा, मालकांची माफी मागायची का आयुष्यभर पिठलं खायचं?